मुलुंडमध्ये तीव्र पाणी टंचाईच्या निषेधार्थ आज मनसे, आरपीआय आणि वंचित आघाडीच्या वतीने टी विभाग कार्यालयावर संयुक्त हंडा मोर्चा काढण्यात आला। या मोर्चाला साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक, जयशास्त्री नगर इथून सुरुवात झाली। महिलांनी डोक्यावर हंडे आणि मडकी घेऊन पाणी आमचा हक्क आहे अशा घोषणाबाजी करत कार्यालयावर धडक दिली। दरम्यान या मोर्चात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते। पाणी आमच्या हक्काचं, पाणी आमच्या हक्काचं, पाणी आमच्या हक्काचं, टीवर गेली 3 महिन्यापासून जो डोंगराळ प्रदेश आहे या ठिकाणी अमरनगर पासून पंचशील नगर असेल, शंकर टेकडे असेल, राहुल नगर असेल, न्यू राहुल नगर असेल, हनुमानपाडा असेल आणि बाजूला मलबार हिलच्या 7 ते 8 इमारती आहे। अशा ठिकाणी दिवसातून एकदाही पाणी येऊ नये, त्या ठिकाणी सुद्धा माणसं राहतात। हा विचार केला पाहिजे। गेली 15 वर्षापासून हा जर प्रॉब्लेम टीवरच्या अधिकाऱ्यांना जर त्याच्यावरती उपाययोजना करता येत नसेल तर सर्वसामान्य लोकांनी करायचं काय? शेवटी पाण्याशिवाय माणूस जगू शकत नाही हे जरी या लोकांना माहीत असलं, जाणून बुजून या झोपडपट्टीतील लोकांना पाणी देण्याचं हे कमी करतात। या सांगितलेलं आहे महानगरपालिकेनं 20% पाणी कपात आहे, पण जे 80% पाणी आहे त्या पाण्याचं नियोजन यांनी व्यवस्थित केलं पाहिजे। आज तुम्ही बघितलं असेल मुंबईमध्ये फक्त सर्वसामान्य लोकांना याची पाण्याची टंचाई आहे। तुम्ही कधी बघितलं अमिताभ बच्चन कधी रस्त्यावरती उतरला पाण्यासाठी? शाहरुख खान कधी पाण्यासाठी रस्त्यावर उतरलाय? हा सलमान खान आलाय पाण्यासाठी रस्त्यावरती उतरलाय? म्हणजे गोरगरिबांना या लोकांना किंमत नाहीये, गोरगरिबाची या मुंबईमध्ये किंमत नाहीये। आणि याचा निषेध म्हणून आज या ठिकाणी आम्ही झोपडपट्टी सेवा समितीच्या माध्यमातून महाराष्ट्र नवनिर्माण सेना, आरपीआय आठवले गट आणि बहुजन वंचित पार्टी आणि काही छोटे मोठे कार्यकर्ते या ठिकाणी या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे, नियोजन केलेलं आहे। आणि या ठिकाणी म्हटलं जाते सर्व पक्षाला कोणाला पडलेलं नाही, जे सत्तेमध्ये आहे तर ते येण्यास तयार नाही, कारण लोकांना त्याचं उत्तर द्यावं लागेल। त्यांनी मोठमोठे आश्वासनं दिलेले आणि आश्वासनं त्यांनी पूर्ण केले नाही। मग आता गेले 4 वर्ष आता काही इलेक्शन नाही, त्यामुळे ही लोकांना यांनी रस्त्यावरती सोडून दिलेलं आहे। आम्ही या सर्व गोष्टीचा सरकारचा, महानगरपालिकेचा निषेध करतो आणि जोपर्यंत आम्हाला पाणी देत नाही तोपर्यंत कोणत्याही प्रकारे इमारतीला पाणी उपलब्ध करून देणार नाही। आमचं हे आंदोलन सतत चालू राहणार आहे। आज हा मोर्चा झालेला आहे, पण उग्र आंदोलन, कुठलीही चावी फिरू दिली जाणार नाही। मुलुंडमध्ये पूर्णपणे पाणी बंद करण्याचा इशारा या ठिकाणी आम्ही देणार आहोत। खरोखरच आम्हाला एक असं बोलावं लागतंय की ज्या मुलुंडच्या उपनगरामध्ये 24 तास पाणी असतं, ज्या ठिकाणी मुलुंड हे उपनगर गेल्या कित्येक वर्षापासून हनुमानपाडा, शंकरटेकडा, न्यू राहुलनगर ही वस्ती जवळजवळ 60 ते 70 वर्षापासून अस्तित्वात आहेत। परंतु मुलुंडच्या उपनगरामध्ये काही टोलेजंगा इमारती या उभ्या राहत आहेत। जे आमचं पाणी होतं, जे आमच्या हक्काचं पाणी होतं, ते पाणी नेण्याचं काम या ठिकाणी जी प्रेस्टीज आहे, जे सायप्रस आहेत, त्या ठिकाणच्या मोठ्या मोठ्या टोलेजंग इमारतींना पाणी देण्याचं काम टीवारचे आयुक्त करतात, त्या ठिकाणी वॉटर डिपार्टमेंटमधले लोक करतात। मग आमच्या हक्काचं पाणी तुम्ही का नेता? त्यांना इतरत्र जाऊन त्यांचं पाणी त्यांना द्या, त्यांना टँकरने पाणी पुरवा। अरे गेल्या कित्येक वर्षापासून आम्हाला कधीच या विभागामध्ये पाण्याची टंचाई लाभली नाही, परंतु हे आयुक्त आल्यापासून गेल्या 3 ते 4-5 महिन्यामध्ये एक मोठा बिल्डरनी या लोकांना खरेदी केल्या आहे असा आमचा आरोप आहे। आमच्या मनसेचा आरोप आहे, आरपीआयचा आहे, या ठिकाणी वंचित आघाडीच्या इतर पक्षांचा आहे। कारण ह्या लोकांनी गरिबांचं झोपडपट्टीतलं पाणी या ठिकाणी पूर्णपणे लुटलेलं आहे। या ठिकाणी महानगरपालिकेचा आम्ही टॅक्स भरतो, या ठिकाणी पाण्याचा टॅक्स भरतो, प्रॉपर्टी टॅक्स भरतो। मग आमचं एवढं टॅक्स भरत असताना आमचं पाणी पळवायचं कारण काय? तर या ठिकाणी असणारे जे 6 नगर जे एका पक्षाचे आहेत, या ठिकाणी आमदार एका पक्षाचे आहेत, मग तुम्ही आम्हाला सुविधा देऊ शकत नाही? तुम्ही आमच्या हक्काचं पाणी पळवता। अरे 4-4 दिवस आम्हाला पाणी येत नाही, रात्री बिचारे आमच्या महिला काम करतात, रात्री थकून आल्यानंतर 12 वाजता पाणी सोडतात, ते पण अर्धा-1 तास। त्या महिलांनी सकाळी काम करायचं का नाही ही परिस्थिती आज निर्माण झालेली। काही लोक या पाण्यामुळे आजारी झाली आहे। त्यामुळे या ठिकाणी आम्ही संयुक्त असा मोर्चा या टीवारच्या अधिकाऱ्यांवर काढलाय। जर आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर त्यांना खुर्चीवरून उतरून आणि त्या खुर्च्यावर या ठिकाणी आलेल्या सगळ्या महिला या ठिकाणी बसतील। हे आम्ही कळकळीचं या ठिकाणी त्यांना निवेदन पण देणार आहे, इशारा पण देणार आहे आणि वेळ पडली तर मनसे स्टाईलने त्यांना उत्तरही देणार आहे।